नमस्कार. आज आपण बघणार आहोत राळ्याची पुरी. तर राळे हे आषाढ महिन्यामध्ये खाल्ले जातात जास्तीत जास्त. तर त्याच्या आपण पुऱ्या बघूया. तर आता वाटीभर राळे घेतले आहेत आणि राळे हे खूप पौष्टिक असतात. तर ते 2 पाण्याने धुवून घेऊ आणि स्वच्छ धुवायचे. राळे धुवून झालेत आपले. आता कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम, त्याच्यात टाकून घेऊ आणि लगेच गूळ टाकून घेऊ त्याच्यामध्ये. ज्या वाटीने राळे घेतले त्याच वाटीने गूळ घेतला आहे आपण. तर सोबत टाकायचं आहे आपल्याला. कुकर लावून घेऊ. आता बघू आपले राळे शिजले का. आणि मऊ भात झाला आहे चांगला. तर गुळही वितळला, छान भात शिजला आहे मस्त. तर सोप आणि विलायचीची पावडर तयार करून घ्यायची आहे. आता 1 वाटीभर पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि भातात जसं मावल तसं पीठ घ्यायचं आहे. आता विलायची पावडर आणि बडीशोप हे मिश्रण टाकून घेऊ आपण. दळून घेतलं आहे ते. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याला आणि शिजलेला भात टाकून चांगला व्यवस्थित मिक्स करायला घ्यायचं आहे. लागन तसं पीठ, गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण. आता तेवढ्यामध्ये मळून घ्यायचं. जर लागलंच तर घ्यायचं, नाहीतर मग घ्यायचं नाही. याला पाणी वापरायचं नसतं आणि घट्ट गोळा बनवायचा पिठाचा. असं मळून छान मऊ. आता तेल तापायला ठेवू आणि तेल तापलं की मग असा उंडा घ्यायचा, लाटी तयार करायची आणि छान गोल गोल. कोणी हातावर करतं कोरडोळे, कोणी असे लाटून घेतं. तर आपण लाटून घेऊ. मला हातावर काय एवढे पातळ जमणार नाहीत, तर आपण लाटून घेऊ. तर असे लाटून घेतले की मग तळायला टाकायचे. तर अशा प्रकारे लाटून घेतलेत सगळे आणि आता तळून घेऊ आपण. तर तेल चांगल्यापैकी तापलं आहे आपलं. तर छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आपल्याला. तर या राळ्याचे खूप सगळे फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी. तर काही ठिकाणी याला बुटकी म्हणतात, तर काही ठिकाणी कंगणी म्हणतात. हिंदीमध्ये पण कंगणी म्हणतात आणि आपल्याकडं तर राळेच म्हणतात महाराष्ट्रामध्ये. तर हे राळ्यांचे खूप सगळे फायदे आहेत. तर आपल्याला हृदयासाठी चांगले आहेत, वजन कमी करण्यासाठी, आणि आपल्याला ऊर्जा मिळते त्याच्याने. इन्स्टंट एनर्जी जी म्हणतो आपण, तर ती मिळते आपल्याला या राळ्यापासून. तर अशी ही बहुगुणी राळ्याची रेसिपी आहे ही पुऱ्या. तर तुम्हाला आवडल्या तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या आहेत त्या. तर थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.